मुंबईमध्ये मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं स्वरूप आलं असतानाच इकडे अमरावतीमध्ये मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी घेऊन ओबीसी समाज हा आक्रमक झाल्याचं दिसून येते। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओबीसी संघटनांनी एकत्र येत आपली तीव्र भूमिका यावेळी मांडली। मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले असताना आता विदर्भातही त्यांच्या मागणीला विरोध वाढतोय। ओबीसीमध्ये मराठ्यांची घुसखोरी नको अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। जर मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिलं तर मराठा समाजापेक्षा हजारो लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला। मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याला आमचा प्रखर विरोध आहे अशी ठाम भूमिका ओबीसी समाजानं यावेळी मांडली। ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचं काम अमरावती जिल्हा येथे आम्ही केलेलं आहे। या महाराष्ट्रातील सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की मराठा समाजाला या ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, कारण या संपूर्ण ओबीसीमध्ये 372 जाती आहेत आणि परत हा एवढा मोठा समाज या 372 जाती ओबीसी कॅटेगरीमध्ये आला तर या आज जो आमचा अत्यंत अल्प वंचित ओबीसी आहे त्यांच्यावर अन्याय होईल आणि त्या अन्यायाला हा आज हजारो वर्ष झाले तो अन्यायग्रस्त आहे, परत शेकडो वर्ष तो अन्यायग्रस्त राहील। म्हणून ही मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला करत आहोत की त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे ते 10% आरक्षण त्यांनी घ्यावं, कारण ओबीसीमध्ये येण्याचा आग्रह धरून आहे। ओबीसी येण्याचा आग्रह का आहे तर याचं एकमेव कारण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना जे आरक्षण मिळतं ते आरक्षण मराठवाडा, खानदेश, तुमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या मराठा समाजाला तिथं उभं राहता येत नाही, प्रतिनिधित्व करता येत नाही। त्यामुळे हा अट्टहास चालू आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून आता जर ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचं सरकारने ठरवलं तर हा येत्या 8 दिवसामध्ये गणपती उठल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी या अमरावतीमध्ये पेटून उठून या महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे दाखल होणार आहे असा इशारा आज आम्ही या निवेदनातून दिलेला आहे। NTV न्यूज मराठी, अमरावती।